आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पूजेला शासकीय पूजेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. 1973 पासून विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्र्यांना दिला जातो. पण 1970च्या आसपास काहींनी सरकारकडून ही पूजा होण्याला विरोध केला. त्यामुळे 1971 साली सरकारकडून पूजा झाली नव्हती. याच्या पुढच्याच वर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे लोकांनी पूजा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. त्यावेळी विठ्ठलाची पूजा बंद झाल्यानेच दुष्काळ पडल्याच्या चर्चा लोकांमध्ये होत्या. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी पंढरपुरात दाखल होत विठुरायाची पूजा केली. त्यामुळे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे विठुरायाची महापूजा करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्या साली त्यांनी पूजा केलीच, पण दुष्काळातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विठुरायाकडे साकडं सुद्धा घातलं होतं. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पूजेला शासकीय पूजेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. 1973 पासून विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्र्यांना दिला जातो. पण 1970च्या आसपास काहींनी सरकारकडून ही पूजा होण्याला विरोध केला. त्यामुळे 1971 साली सरकारकडून पूजा झाली नव्हती. याच्या पुढच्याच वर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे लोकांनी पूजा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. त्यावेळी विठ्ठलाची पूजा बंद झाल्यानेच दुष्काळ पडल्याच्या चर्चा लोकांमध्ये होत्या. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी पंढरपुरात दाखल होत विठुरायाची पूजा केली. त्यामुळे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे विठुरायाची महापूजा करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्या साली त्यांनी पूजा केलीच, पण दुष्काळातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विठुरायाकडे साकडं सुद्धा घातलं होतं.